Is it very visible now? Yes, sir. ओके, दिख रहा है क्या दोस्तों, मेरे प्यारे देशवासियों, भाइयों बहनों, बच्चों, अकल के कच्चों, दिसतंय तुम्हाला? Yes, sir. Yes, sir. तर बघा, आजच्या मॉड्यूलमध्ये आपल्याला मित्रांनो काय सुरू करायचं आहे, मॉड्यूल नंबर 4.2, मेक इट ऑब्वियस. ऑब्वियस म्हणजे काय, काय मिनिंग आहे ऑब्वियस म्हणजे काय, कोण सांगतंय? ऑब्वियसचा अर्थ सांगायचा. ऑब्वियसचा अर्थ सांगा बरं मला, कोण आहे हुशार? ऑब्वियस म्हणजे काय, स्पष्ट दिसणार. याचा अर्थ काय आहे? स्पष्ट दिसणार. काय ऑब्वियस म्हणजे काय? स्पष्ट. काय ऑब्वियसचा अर्थ मित्रांनो? स्पष्ट. तुम्हाला काय करायचंय, फर्स्ट लॉ ऑफ हॅबिट फॉर्मेशन, सवय तयार करण्याचा किंवा हॅबिट तयार करण्याचा फर्स्ट लॉ आहे. लॉ म्हणजे काय? लॉ म्हणजे काय? नियम. लॉ म्हणजे काय? नियम. लॉचा खरा अर्थ काय होतो? कायदा. परंतु या ठिकाणी आपण लॉचा कोणता काय अर्थ घेणार आहोत? लॉ म्हणजे काय? लॉ म्हणजे नियम. पहिला नियम काय आपला? कोणता आहे नियम? कोणता आहे आपला? जे काही दिसणार आहे ते ऑब्वियस असला पाहिजे. ऑब्वियस म्हणजे काय? स्पष्टपणे दिसणार किंवा स्पष्टपणे लक्षात येणार. ठीक आहे. तर मग हा नियम बघायचा का आपण सगळ्यांनी, का नको बघायला? Yes, sir. तर चला मग, मेक इट ऑब्वियस. आता आपल्याला काय समजून घ्यायचं मित्रांनो, दोस्तांनो, व्हॉट डज मेक इट ऑब्वियस, हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला नियम विचारणार सगळे. हे मेक इट ऑब्वियस हा काय नियम आहे? काल कोणता नियम बघितला होता आपण? ठीक आहे. तर आजचा हा नियम आपल्याला समजून घ्यायचा. व्हॉट डज मेक इट ऑब्वियस मीन. तर मग ह्याचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा. मेक इट ऑब्वियसचा अर्थ काय आहे? तर पहिला मुद्दा समजून घ्यायचा आपल्याला, इझी टू नोटीस. इझी टू नोटीस म्हणजे काय? इझी टू नोटीसचा अर्थ काय आहे? गुड हॅबिट्स शुड बी इझी टू नोटीस. म्हणजे लक्षात आले पाहिजे त्या हॅबिट्स. काय झालं पाहिजे? हॅबिट्स काय झाल्या पाहिजे? लक्षात आलं. लक्षात आलं पाहिजे, दिसल्या पाहिजे लोकांना. तुम्हाला खूप चांगल्या सवयी आहेत तर दिसायलाच नाही लागल्या. तुम्ही खूप अभ्यास केलेला आहे, परंतु मग तो अभ्यास कुठे दिसला पाहिजे? वर्गामध्ये क्वेश्चन विचारल्यानंतर तुम्ही आन्सर केले पाहिजे, तुम्हाला मार्क्स चांगले आले पाहिजे. याच्यावर तर दिसणार ना तुमच्या हॅबिट्स. बरोबर आहे की नाही? पहिला नियम ऑब्वियस बनणं म्हणजे काय, की तुमच्या सवयी ज्या आहेत त्या दुसऱ्यांच्या नजरेत आल्या पाहिजे, दुसऱ्याला दिसल्या पाहिजे. मग आता काल आपण हॅबिट्स मध्ये थोडे चेंज केले होते. काय काय केले होते? शूज बदलणं, शूज व्यवस्थित ठेवणं. कोणती हॅबिट चेंज केली रे तुम्ही? कुणी केली हॅबिट चेंज? काय चेंज केलं? सर मी छोटा चेंज करायला सांगितलं होतं तुम्हाला मी. मायनर चेंज 1%. कोणता चेंज केला तुम्ही? कुणी चेंज सुरू केला? Sir, I am Bhagyashree. हा, भाग्यश्री. व्हॉट चेंज डिड यू मेक? कोणता चेंज बनवलास तू, केलास? Today I wake up early in the morning. हा, अर्ली. अगोदर कितीला उठत होतेस आणि आता किती वाजता उठायला ठरवलंस तू उठायचं? Sir, अगोदर 7 ओके, अगोदर AM. 7 ला उठत होतेस, बरोबर आहे. 7 AM. आता काय केलं, त्यात चेंज काय केलेला आहे? 6:30. व्हेरी गुड. म्हणजे मोठा केलास की तू चेंज. 6:30. आज उठली का 6:30 ला? Yes, now my exam is start. Yeah, exam is started. So she has started waking up from 7:30. Very good. अजून कोणी चेंज बनवलेला आहे? पृथ्वीराज, काय चेंज केलं का? श्रेयस, वेदिका, आराध्या, काय चेंज केले? काय केलं तुम्ही? 1% चेंज ठरवला होता ना आपण, केलाय काय चेंज? सर मी केला. काय चेंज केला? व्हॉट चेंज डिड यू? काय काय चेंज केला? सर मी आधी 10:30 पर्यंत अभ्यास करत होते रात्री. आता 11 o'clock पर्यंत करते. म्हणजे अर्ध्या घंट्याचा चेंज केला तुम्ही, मोठा चेंज केला. ठीक आहे, मोठा चेंज केला, काय हरकत नाही. परंतु एक्सपेक्टेड काय होता,
की समजा 10:30 पर्यंत करता तुम्ही, तर आपल्याला एक्सटेंड काय करायचं होतं 10:40 पर्यंत. ठीक आहे, किती पर्यंत? 10:40. 10:40 किंवा मग 10:35 केला असता तरी मोठा चेंज होता. 5% चेंज किंवा 5 मिनिटचा चेंज सुद्धा मोठा चेंज आहे. ठीक आहे, तुम्ही 30 मिनिटचा चेंज केलाय तर काही हरकत नाही, 30 मिनिटचा चेंज. परंतु मग आता काय करा, पुढचे 15 डेज ऍटलिस्ट, किती 15 डेज पर्यंत काय करायचं आपल्याला हा चेंज सस्टेन करायचा. ठीक आहे, त्यानंतर मग दुसरा चेंज एखादा करायचा. ओके, गुड वन. आता मग हे काय आहे, हे जे चेंजेस तुम्ही करत आहात ते काय असायला पाहिजे, ऑब्विस, म्हणजे चेंजेस ऑब्विस आहेत. हे कशावरून ठरवायचं श्रेयस, कशावरून ठरवायचं आहे, ते दिसले पाहिजे. मग पहिली स्टेप काय आहे, ते दिसायला पाहिजे. कॅमेरा सुरू करा तुमचा. वाय कॅमेराज आर ऑफ. आता ठेवून द्या मोबाईल एकदा कुठेतरी. स्टार्ट द कॅमेराज अँड कीप द मोबाईल डाऊन ॲट सम पॉइंट ऑन अ टेबल, ऑन अ बॉक्स, wherever it is. So you people have to keep the mobile down. तर मग काय करायचं तुम्हाला, ही हॅबिट तुमची नोटिसेबल असली पाहिजे. त्यानंतर क्लिअर रिमाइंडर्स. दुसरा मुद्दा काय आहे की या हॅबिट्स ज्या आहेत त्यांचा रिमाइंडर पण तुम्हाला, वी शुड क्रिएट क्लिअर रिमाइंडर्स, क्यूज. तर तुम्हाला ह्या हॅबिट्स काय आल्या पाहिजे, लक्षात राहिल्या पाहिजे की आपण ही चेंज केलेली आहे. ठीक आहे, पहिला मुद्दा काय आहे की नोटीस असले पाहिजे, लक्षात आले पाहिजे. क्लिअर रिमाइंडर्स म्हणजे तुमच्या लक्षात आले पाहिजेत ते. त्यानंतर सी, डू इट. वेन वी सी अ क्यू वी रिमेंबर टू ऍक्ट. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट लक्षात येते लगेच तेव्हा तुम्ही त्याच्यावर काय करता, ऍक्शन करता की नाही. तेव्हा सी इट आणि डू इट. तुम्हाला दिसलं की ही गोष्ट आपल्याला करायची, उदाहरण समजा तुम्हाला रिमाइंडर म्हणून तुम्ही कुठतरी लावून ठेवा, बोर्डवर लावून ठेवा किंवा लिहून ठेवा, अलार्म लावा किंवा मम्मीला पप्पाला सांगा की मला अशा अशा प्रकारे मी सवयीची चेंज केलेली आहे आणि 7 वाजल्यानंतर मला असं असं करायचं, मला रिमाइंड करून द्या. बरोबर आहे की नाही, बरोबर नाही स्पर्श? स्पर्श दादा झोपले काय? तर अशा प्रकारचे तुम्हाला काय करायचं समजलं तुम्हाला, म्हणजे हॅबिट ऑब्वियस कशी बनवायची आपल्याला, हॅबिट ऑब्वियस कशी बनवायला आपण, कशी बनवायला, अरे कशी बनवायला, काय करायला हॅबिट्स ऑब्वियस बनण्यासाठी, थोडं थोडं चेंज करतो. हॅबिट्स ऑब्वियस बनण्यासाठी आपण काय करायला, काय कोणकोणत्या गोष्टी करायच्या आराध्या, सांग बरं लवकर. आपण जी ठरवली ती लिहून ठेवायची. व्हेरी गुड. नाही पहिले काय की इझी टू नोटीस पाहिजे, ते म्हणजे लवकर लक्षात आलं पाहिजे आपल्या. बरोबर आहे, काय झालं पाहिजे. आणि परत असं म्हणजे बोर्डवर किंवा लावून ठेवायची आपल्याला रिमाइंड करत. हा, आणि बघितलं की लगेच करायचे. ओके, ठीक आहे, ओके गुड. तर चला आपल्याला पुढे जायचं. मग आता पुढे जाऊया आपण. व्हॉट इज अ हॅबिट क्यू. आता हे लक्षात घ्यायचं आपल्याला, हॅबिट क्यू. मग बघितलं की नाही आपण क्यू तयार करा म्हणून. मग हॅबिट क्यू काय भानगडे हे आपल्याला समजून घ्यायचं. काय समजून घ्यायचं आता, काय हॅबिट क्यू म्हणजे काय, क्यू, हॅबिट क्यू म्हणजे काय आहे बघा. डेफिनेशन, अ क्यू इज अ सिग्नल that starts a habit. It reminds your brain to take action. आता हे बघा खूप महत्वाचं आहे. A cue is a signal. सिग्नल म्हणजे काय, तुम्हाला एक हे करतो, तो इशारा करतो. हा काय आहे, सिग्नल. A cue is a signal that starts a habit. It reminds your brain to take action. बघा तुम्ही तुमच्या मम्मीला पप्पाला त्यांना विचारून बघा, जर त्यांना चहा घेण्याची सवय असेल तर चहाचा वेळ झाला की बरोबर त्यांचा ब्रेन काय करतो, त्यांना रिमाइंड करून देतो, अरे चहा घ्यायचा आहे. मग लगेच पप्पा काय म्हणतात, अरे चहा ना जरा लवकर. असं होतं की नाही घरी. येस सर. संध्याकाळी समजा घरी तुमच्या सकाळी सकाळी उठल्यानंतर चहा घेण्याची सवयच आहे, तर मग लगेच काय होतं, ब्रेन रिमाइंड करून देतो तुम्हाला. त्याच्यामुळे मग हा जो क्यू आहे हा काय आहे, अ क्यू इज अ सिग्नल दॅट स्टार्ट्स अ हॅबिट. इट रिमाइंड्स युअर ब्रेन टू टेक ऍक्शन. आणि मग हे काय करतं, तुमच्या ब्रेनला रिमाइंड करून देतं. ते काय करून देतं, रिमाइंड करून देतं. रिमाइंड करून देतं, आठवण करून देत आहे. काय आठवण करून देत आहे, आपल्याला एखादी गोष्ट जी करायची आहे त्याची आठवण करून देते ते. फॉर एक्झाम्पल बघा, अलार्म, वेकअप करण्यासाठी तुम्ही अलार्म लावा. स्कूल बेल,
गो टू क्लास. स्कूल वेळ आली तुम्हाला काय वाटतं नाही शाळेत जायचं आपल्याला. बुक ऑन अ टेबल, स्टार्ट स्टडिंग. जर समजा तुम्ही टेबलवर बुक ठेवलेलं असेल तर तुम्हाला काय लक्षात येतं लगेच, टेबलवर ठेवलेलं बुक दिसले तुम्ही काय करता, अभ्यास करता की नाही लगेच, येस. आहे की नाही. त्याच्यामुळे हे जे अलार्म किंवा हे स्कूल बेल किंवा बुक ऑन टेबल हे जे काय ते क्यूज आहेत. मग हे सगळे कशासाठी वापरायचे आपल्याला, हॅबिट फॉर्मेशन साठी वापरायचे. मग आता बघा वाय क्यूज आर इम्पॉर्टंट. आता बघा इथे कॅलेंडर आहे का, दाखवलं या चित्रामध्ये ए बी येस सर. तिथं लिहून ठेवलेलं. आता तुम्ही सुद्धा तुमचं कॅलेंडर बनवायचंय किंवा डेली जे आहे काही टास्क. पाठीमाग आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्याच क्लासमध्ये मला वाटतं पाठीमाग तुम्हाला सांगितलं होतं टास्क ठरवा, टास्कची प्रायोरिटी शिकलो होतो आपण. प्रायोरिटी शिकलो का, येस सर. प्रायोरिटी डिसाईड करा हे आपण शिकलेलो पाठीमागच्या सेशन्स मध्ये. कितीतरी सेशन झाले, तुम्ही लोकांनी त्याच्यावर जर इम्प्लिमेंट केलं तर तुम्हाला तुमचा खूप फायदा होईल. तर तशा प्रकारे बघा इथं चार्ट बनवायचा आहे, चार्टवर लिहून ठेवायचं आहे. हे बघा तुमचा मित्र कसं इथं चार्ट लिहिलंय, टेबलवर पाण्याची बॉटल आहे, इथं काही फाईल्स आहेत, इथं बुक आहे, पेन्स आहेत, इथं अलार्म क्लॉक आहे, इथं लॅपटॉप आहे की नाही. अशा प्रकारे तुम्हाला क्यूज बनवायचे. तर बघा क्यूज, वाय क्यूज आर इम्पॉर्टंट. तर क्यूज म्हणजे काय असं, रिमेंबर, हेल्प यू रिमेंबर युअर हॅबिट्स. तुमच्या हॅबिट्स ज्या आहेत त्या रिमेंबर करायला तुम्हाला त्याची मदत होते. तुम्ही जर स्टेशनरीच्या याच्यावर गेलात ना तर तिथं छोट्या छोट्या चिट्स असतात बघा, स्टिकी नोट्स म्हणतात त्याला. तर त्या स्टिकी नोट्स सुद्धा तुम्ही लिहून कुठेतरी लावून ठेवू शकता. तुमच्या फ्रीजवर लावून ठेवा, किचन मध्ये लावून ठेवा, बेडरूम मध्ये लावून ठेवा, तुमच्या स्टडी रूम मध्ये लावून ठेवा, दरवाजाला लावून ठेवा, जिथं तुम्हाला नेहमी दिसतील अरे आपल्याला आज हे करायचं आहे. किंवा स्टिकी नोट्स तुमच्याकडे नसतील तर साधे साधे कागदावर जरी लिहून तुम्ही चिकटवून ठेवले कुठं तरी तुमच्या ते रिमाइंड करतं तुम्हाला सगळ्या गोष्टी. म्हणून तुम्हाला काय करायचे, ते क्यूज तयार करायचे. काय तयार करायचे, क्यूज. ते तुम्हाला रिमाइंड करतील हॅबिट्स. नाही आपल्याला 7 वाजल्यानंतर हे करायचंय, आपल्याला 8 वाजता हे करायचंय, 9 वाजता एक स्पेसिफिक दुसरी गोष्ट करायची. या सगळ्या गोष्टी काय करतात, तुम्हाला काय करतात, रिमाइंड करतात. पुन्हा काय करतात, रिड्यूस एक्सक्युजेस. रिड्यूस म्हणजे काय, तुम्ही जर एखादी गोष्ट ठरवली असेल, लिहून ठेवली असेल तर काय करतं, तुमचा आळस सुद्धा काय करतो त्याच्यावर काम करायचं बंद होतं. तुम्हाला आळस येणं कमी होत नाही. मला लिहायचंय, मला 7 वाजता हे करणार, मी 8 वाजता हे करणार. टाइम टेबल पण बनवायचं तुम्हाला सांगितलं होतं की नाही मी. येस सर. टाइम टेबल बनवा. 8 घंटे 8-8-8चा आपण फॉर्म्युला बनवत होता, बनवला होता की नाही 8-8चा. 8 आवर्स शाळेसाठी, मग 8 आवर्स तुमच्या कशासाठी, झोपण्यासाठी. आणि बाकीच्या 8 आवर्स मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, शेड्यूल बनवायचं. मग 8 आवर्स मध्ये तुम्ही हे शाळेसाठीचे 8 आवर्स मायनस करा, हे आपल्याला यूज करायचं नाही, शाळेसाठीच आहेत. 8 आवर्स तुम्ही झोपा, 8 घंटे झोपा. माझं म्हणणं आहे जसं 6 to 8 आवर्स इम्पॉर्टंट आहे झोपणं, पण 8 घंटे झोपा, काय हरकत नाही. उरलेल्या 8 घंट्यामधून समजा तुम्ही 1 घंटा जो आहे तो तुमच्या डेली वॉशरूम ला जाणे, फ्रेश होणे, कपडे घालण्यासाठी वापरा. बाकीचे किती उरतात, 7 आवर्स मध्ये तुम्ही डिसाईड करा सकाळी काय काय करणार. रिडिंग साठी वेगळं ठेवा, होमवर्क साठी वेगळं ठेवा, बरोबर नाही. त्यानंतर क्लास वर्क साठी वेगळं ठेवा, खेळण्यासाठी ठेवा, प्लेइंग साठी वेगळा टाइम बनवा. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचंय, तुमचं एक शेड्यूल बनवायचंय. आणि असं शेड्यूल बनल्यानंतर त्याच्यामध्ये ते क्यूज बनवा. काही ठिकाणी रिमाइंडर्स लावा, मोबाईलमध्ये रिमाइंडर लावा, मम्मीला सांगा, पप्पाला सांगा. मम्मी पप्पा हे सुद्धा एक महत्वपूर्ण रिमाइंडर्स आहेत किंवा क्यूज आहेत की तुम्हाला सांगू शकता, अरे बघ हे बघ प्रियंका तुला हे 7 ते 8 हा अभ्यास करायचा, तू ठरवलंस की नाही. असं मम्मीला सांगून ठेवा, एवढा उठवा म्हणून, मला सकाळी उठवा म्हणून सांगा, बरोबर आहे की नाही. त्यामुळे काय होतं, क्यूज असल्यामुळे तुम्हाला काय करतं, आठवण करून देते टास्क. त्यानंतर रिड्यूस एक्सक्युजेस. एक्सक्युजेस म्हणजे काय, बहाणे. आपण काय करतो, बहाणे बनवतो की नाही. अरे काय मला लक्षातच नाही, मी विसरूनच गेले, होमवर्क करायचं होतं पण अरे लक्षातच नाही राहिलं, मी मॅच बघत बसलो आणि मग मला विसरून गेलो. मग तुम्हाला बहाणा बनवणं काय होतं, तुम्ही विसरून जाता, आहे नाही. आणि त्याच्यामुळे तुमचा आळस सुद्धा काय होतो, रिड्यूस लेझीनेस अँड एक्सक्युजेस. याच्यामुळे आळस सुद्धा काय होतो, कमी होतो. क्यूज बनवणं काय काय होतं, कमी होतो. काय कमी होतो, आळस. बघा ऑटोमॅटिक. आणि असे क्यूज बनवल्यावर तुमचे हॅबिट्स ऑटोमॅटिक बनतात. मेक हॅबिट्स ऑटोमॅटिक. क्यूज बनव काय होतं, तुम्ही जर एखादी गोष्ट जर तुम्ही 21 दिवस सलग केली, किती दिवस, 21 दिवस, एकही ब्रेक न ठेवता जर 21 दिवस तुम्ही सलग केली तर ती तुमच्या हॅबिट मध्ये रूपांतरित होऊन जाते. ट्राय करून बघा.
कुठलीही एखादी गोष्ट सलग 21 दिवस केली तर तुमची सवय बनून जाते ती. आणि मग हे क्यूज मुळे काय होते, कन्सिस्टन्सी पण मिळते. बिल्ड कन्सिस्टन्सी, सातत्य वाढतं, रेग्युलर तुम्ही काम करता, त्यामुळे तुम्हाला काय होतं, तुमची इफिशियन्सी किंवा तुमची कार्यक्षमता सुद्धा वाढते. समजलं का तुम्हाला हे कशामुळे क्यूज इम्पॉर्टंट आहेत? Yes, sir. चला आता बघा, बॅड वर्सेस गुड क्यूज. आता बॅड क्यूज काय, मोबाईल फोन नियर बाय. तर तुमच्या आजूबाजूला जर हे सगळ्यात मोठं डिस्ट्रॅक्शन आहे मोबाईल फोन असेल, तर बॅड क्यू काय, बॅड हॅबिट काय, तुमचे क्यू म्हणजे तुम्हाला रिमाइंड करायला आजूबाजूला मोबाईल दिसला की तुम्ही लगेच उचलून घेता की नाही? Yes, sir. पप्पाने मोबाईल ठेवला, मम्मीने मोबाईल ठेवला, लगेच घेतला की रील्स बघायला इंस्टाग्रामवर, लगेच शॉर्ट्स बघायला, लगेच गेमिंगचे व्हिडिओ बघायला युट्यूबवर, असं होतं की नाही? त्यामुळे काय करायचं, हे बॅड क्यूज आपल्यापासून जेवढे दूर राहतील तेवढा प्रयत्न करायचा. म्हणजे मोबाईल आपल्याला दिसणारच नाही अशा प्रकारे करायचं, किंवा मोबाईल घ्यायचाच नाही, किंवा तुम्ही एक क्यू बनवून ठेवायचा पप्पाला किंवा मम्माला, काय सांगायचं की मी घेतला की माझा मोबाईल हातातून काढून घ्या, अशा प्रकारचा एक क्यू बनवायचा. काय बनायचं, सांगायचं तुम्ही, मला मोबाईल घेण्याची सवय लागली तर माझ्याकडे मोबाईल असेल तर काय करा, माझ्याकडून तो काढून घ्या. आता बघा, गुड क्यू कोणता आहे, बुक ऑन डेस्क, स्टडी रिमाइंडर. पुस्तक आणि आणखी ठेवायचं की जर समजा पुस्तक टेबलवर ठेवलेलं असलं किंवा माझं पुस्तक मी काढलं, मला दप्तर दिसलं की मी काय करणार, स्टडीचं रिमाइंड करणार, स्टडी करणार. आणि मग तुमचं जे इन्व्हायरमेंट आहे आजूबाजूचं, तुम्ही कसं ठेवले, पुस्तक अशा प्रकारे फेकलेले आहेत कुठेही, व्यवस्थित टेबल व्यवस्थित केलेलं नाही, अरेंज केलेलं नाही, शूज कुठे टाकलेले आहेत, तर अशा प्रकारचं जे इन्व्हायरमेंट असतं ते स्टडीसाठी काय आहे, पूरक नाही. म्हणून तुम्हाला जे तुमचं आजूबाजूचं इन्व्हायरमेंट सुद्धा आहे ते काय करायचंय, स्टडीसाठी पूरक बनवायचंय. आलं का लक्षात? Yes, sir. ओके. हाऊ टू मेक हॅबिट्स ऑब्वियस. आता आपल्याला काय, आपण पहिला मुद्दा काय शिकलो हॅबिट्स मध्ये, हॅबिट्स या दिसल्या पाहिजे आपल्या. त्याचा फायदा काय होतो माहिती का, तुमच्या हॅबिट जर चांगल्या दिसल्या समोरचे लोक तुम्हाला प्रेस करायला लागतात. बघा, मुलगा आला बरं का शाळेतून, आला तर त्याने दप्तर फेकून दिलं नाही कोपऱ्यातून, व्यवस्थित ठेवलेलं आहे, शूज व्यवस्थित काढून ठेवलेले आहेत, नाही नाही, हातपाय स्वच्छ धुतलेले आहेत. हातपाय स्वच्छ धुण्याची हॅबिट काल ठरवली होती ना आपण? Yes, sir. कोणी सुरुवात केली Yes, sir. तुमच्यापैकी, हँड्रेड दोज हू हॅव स्टार्टेड दॅट? Sir, me. सगळ्यांनी Sir, me. कंटिन्युअस ठेवा, त्याच्यामुळे तुमचं काय होईल, तुमचं हायजीन पण मेंटेन होणार आहे आणि आयुष्यभर तुमच्यासाठी एक चांगली हॅबिट राहणार आहे. बाहेरून खेळून आल्यानंतर किंवा इकडे तिकडे फिरल्यानंतर काय होतं, आपण आजूबाजूच्या वातावरणातून खूप सारे बॅक्टेरिया, व्हायरसेस या सगळ्या गोष्टी घेऊन येतो आणि घरी जर आपण ती स्वच्छता केली नाही तर ते आपल्या बॉडीमध्ये काम करायला लागतात, आपल्याला वेगळे आजार त्यापासून होतात. ठीक आहे, तर चला पुढचं आपण काय पाहणार आहोत, हाऊ टू मेक हॅबिट्स ऑब्वियस. तर आपल्याला हॅबिट्स काय बनलं, पहिला मुद्दा काय सांगितला आपण, काय अभ्यासला आहे की आपल्याला हॅबिट्स कशा बनवायच्यात, ऑब्वियस बनवायच्या आहेत. ऑब्वियस म्हणजे काय, दिसण्यासारख्या, स्पष्ट, बरोबर नाही, दिसणाऱ्या बनवायच्यात, स्पष्ट बनवायच्यात. मग स्पष्ट बनवण्यासाठी काय करायचं बघा, इथं काय उपाय दिलेत. कीप थिंग्स विजिबल. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या त्या दिसतील अशा ठिकाणी ठेवा. तर आपण पाठवा हे पण ठरवलं होतं ना, तुम्हाला काय बनायचंय ते लिहिण्यासाठी. लिहिलंय का तुम्ही बोर्डवर? Yes, sir. Goal chart. ठीक, गोल चार्ट बनवायला सांगितलं होतं, बरोबर आहे का? मग गोल चार्ट लावलेला असेल ना तुम्ही, तर मग तुम्हाला Yes, sir. कीप थिंग्स विजिबल. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या त्या विजिबल ठेवा. मी 7 वाजता असं करणारे लिहून ठेवा, बोर्डवर लावून ठेवा. मी 6 वाजता अशा प्रकारे नियोजन बनवणार आहे, तसं ते बोर्डवर लावून ठेवा. किंवा मी 7 ते 8 मॅथमॅटिक्सचा अभ्यास करणार आहे, मी 5 ते 6 मेंटल अबिलिटीचा करणार आहे, किंवा सकाळी मला सुट्ट्या लागल्या तर मी पहिले 3 घंटे हा अभ्यास करणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचंय, ह्या थिंग्स काय करायच्यात, विजिबल ठेवायच्यात. आणि ज्या ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या त्या तुमच्या आजूबाजूला ठेवायच्या, ज्या करायच्या नाहीत त्या टाकून द्यायच्या दूर कुठतरी. काय करायचं, ज्या गोष्टी डिस्ट्रॅक्ट करणार आहेत त्या दूर ठेवायच्या. बघा, अरेंज युअर एन्व्हायरमेंट. दररोज हे अरेंज करा. तुमचा टेबल, तुमची बसण्याची जागा, तुमची पुस्तकं, तुमची बॅग दररोज अरेंज करा. नाही बॅग मध्ये कुठं काय टाकले ते सापडत नाही त्या वेळेला. क्लासरूम मध्ये गेला, सरांनी काढले, एक काढा रे पेन्सिल लवकर, तर तुम्हाला सापडणार पेन्सिल कुठे आहे. मग सगळे दप्तरातून पुस्तकं बाहेर काढले, वह्या बाहेर काढल्या, पेन्सिल सापडलं, पेन्सिल राहिली घरी कुठं पडली, टेबलच्या खाली पडलेली. झाला तुमचा राष्ट्रीय कार्यक्रम. मग होमवर्क शिवाय सांगितली सरांनी, मॅडमनी काढायला सांगितली होमवर्क शिवाय बघितली, खाली नाही, इकडे नाही, तिकडे नाही, दप्तरात नाही, राहिली घरी, कुठं फ्रेंडला दिली होती. असं होतं की नाही बऱ्याच वेळेस. Yes, sir. तर अशा प्रकारे काय करायचं आहे तुम्हाला, हे अरेंज करायचे तुमच्या सगळ्या वस्तू. त्यानंतर सेट रिमाइंडर्स ऑर अलार्म्स लावा. लिंक हॅबिट्स विथ डेली रुटीन्स. आणि दररोजच्या सवयीमध्ये तुम्ही
काय करा, उदाहरणार्थ बघा, खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत बघा. तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सांगतो. सकाळी उठल्यानंतर काय करायचं, एक टेबल बनायचं. साधी गोष्ट, उठल्या उठल्या टेबल बनायचं. किती वेळ लागेल, 1 मिनिट लागेल, बरोबर आहे नाही. पण दररोज जर तुम्ही एक टेबल बनलात, किंवा काय करायचं, सकाळी उठल्यानंतर दररोज काय म्हणणार, 10 क्यूब्स बनायचे, क्यूब्स, स्क्वेअर्स. तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये आहेत की नाही, किंवा काही फॉर्म्युलाज आहेत. सकाळी उठल्यानंतर काय करायचं, 2 फॉर्म्युलाज बनायचे. नाश्ता करताना काय म्हणायचं, एक पोएम बनायची. घरी आल्यानंतर दुसरी एक इंग्लिशची पोएम बनायची. सोपी गोष्ट आहे की नाही. यस सर. बघा, आम्ही Yes, sir. एक रूल बनवला होता. आम्ही आता जी स्टुडंट त्यांना माहित आहे की शाळेतून बेल वाजली, पहिली बेल वाजली की वर्गात आल्यानंतर एक पोएम बनायची. मधली इंटरव्हल सुटली, पुन्हा एक पोएम बनायची. इंटरव्हल भरली, पुन्हा एक पोएम बनायची. मधली रेसेस सुटली, पुन्हा एक पोएम बनायची. रेसेस भरली, एक पोएम बनायची. तिसरी इंटरव्हल सुटली, एक पोएम बनायची. पुन्हा भरली, एक पोएम बनायची. शाळा सुटली, एक पोएम बनायची. किती पोएम झाले दिवसभरात? शाळा भरली 1, मधले इंटरव्हल भरली सुटलीचे 2, 3 झाल्या. मोठी इंटरव्हल भरली सुटलीचे 2, 5 झाल्या. तिसरी इंटरव्हल भरली सुटलीचे 2, 7 झाल्या. आणि शेवटची शाळा सुटली. 8 वेळ झाली की नाही एक कविता म्हणून. यस सर. बरोबर आहे. यासाठी आपल्याला काही एफर्ट करावा लागला का? नाहीये. ठीक आहे. उदाहरणार्थ तुम्ही आंघोळ करायला गेला, बाथरूम मध्ये गेल्यानंतर काय करायचं, आंघोळ करताना एक पोएम म्हणायची. आंघोळ करण्याचा टाइम आला की नाही, सदुपयोग झाला की नाही, किंवा काही फॉर्म्युलाच बनायचे. सर म्हणजे एकच क्यूब लर्न करायचा का, किंवा टेबल एकच? तुम्ही तुमच्यानुसार ठरवू शकता. ती कस्टमाइज करायचं, आपल्याला काय करायचं त्यानुसार तुम्ही ठरवा. तुम्हाला वाटत असेल की आपल्याला एकच टेबल लर्न करायचं, एकच करा. तुम्हाला वाटत 2 करायचे, 2 करा. किंवा तुम्हाला वाटत असेल की तोच टेबल दररोज करायचा आहे, तर दररोज करा. अशा छोट्या छोट्या खूप साऱ्या सवयी आहेत की नाही. काय करायचं, मी वर्गात इंटरव्हल झाल्यानंतर मला समजा स बरोबर काढता येत नाही, मग मी काय करणार, एका रफ पेपरवर इंटरव्हल झाल्यानंतर फक्त स स स असं काढत बसतात. काय केले तुम्ही, इंटरव्हल मध्ये तुमचं अक्षर सुधारण्यासाठीचं एक लेटर चेंज करण्याचा मी काय करणार, फक्त 1 मिनिटच काय करणार, मला जे लेटर बरोबर येत नाही ते लिहिण्याचा प्रॅक्टिस करणार. कुठं, इंटरव्हल मध्ये. कुठं, रफ कागदावर. आम्ही शाळेत असताना मी काय करायचो, मी 10th मध्ये काय केलं होतं, माझं अक्षर सुधारायचं थोडं एक फॉर्म्युला केलं होतं. आम्ही काय करायचो, पेपर लावायचो. कशाला, पुस्तकात पेपर लावायचं, कव्हर लावायचं. कशाचं, न्यूजपेपरचं. ठीक आहे. आणि त्या न्यूजपेपरवर अक्षराची प्रॅक्टिस करायची. स स स एवढे प्रॅक्टिस करायची की वरचं कव्हर फाटलं पाहिजे. कव्हर फाटलं की बदलायचं, दुसरं लावायचं. पेपरचं कव्हर आहे, त्याच्यावर पुन्हा लिहायचं एवढं लिहायचं की पुन्हा पेपर फाटला पाहिजे. वरचं कव्हर फाटलं, पुन्हा बदलायचं. अशा प्रकारे तुम्ही छोट्या छोट्या सवयी लावू शकता. उदाहरण समजा इंटरव्ह्यूला आहे किंवा घरी आलात तुम्ही, मग तुम्हाला वाचायची सवय, तुम्हाला वेळ नाहीये, मग चहा पित असताना काय करणार, मी एक स्टोरी वाचणार. अशा प्रकारे तुमच्या डेली रुटीन सोबत तुम्ही काय करू शकता, तुमच्या हॅबिट्स चेंज करू शकता, चेंज केलेल्या. आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतो, तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. आणि नकळत तुमचा अभ्यास होऊन जातो. तुम्हाला करायची गरजच नाही. टेबल पाठ करणं खूप अवघड गोष्ट आहे की नाही, त्रासदायक पण आहे. वृक्ष आहे, क्यूब पाठ करणं आहे अवघड. मग काय करायचं, 1 ते 10 पर्यंतचे क्यूब मी काय करणार, मी ब्रेकफास्ट करताना म्हणणार, किंवा माझ्या फ्रेंडला सांगणार, किंवा माझ्या बहिणीला सांगणार, माझ्या भावाला सांगणार, बघ 1चा क्यूब 1, 2चा क्यूब किती आहे, 2चा क्यूब किती आहे, 8. 2चा क्यूब 8. असं फक्त काय करणार, 5च मिनिटं बोलणार, किंवा 2च मिनिटं बोलणार, किंवा समोरचा बोर होत नाही तोपर्यंत बोलणार. झालं, संपलं की नाही, तो प्रॅक्टिस झाली की नाही आपली. अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या हॅबिट्स काय करायच्या, तुमच्या डेली रुटीन सोबत मॅच करा. किंवा आम्ही काय करणार, रात्रीचं डिनर करताना चर्चा करणार, डिस्कशन करणार. कशावर, फॉर्म्युलाजवर डिस्कशन करणार, किंवा सायन्सचे काही रूल्स, एक रूल काय करणार, सांगणार. अशा गोष्टी तुम्ही तुमच्या डेली रुटीन सोबत मॅच करू शकता आणि मग त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला काय करायचं, तुमच्या हॅबिट्स तुमच्या डेली रुटीन सोबत मॅच करा. आणि उद्याच्यालाच काय सांगा, कुणी अशा प्रकारे डेली रुटीन सोबत तुमच्या हॅबिट्स मॅच केल्यात ते सांगा. त्यानंतर मग उद्या आपण काय करतो, डिस्कशन घेऊया. उद्या म्हणजे सोमवारी. ठीक आहे, समजलं तुम्हाला? येस सर. आपण आज इथपर्यंतच घेणार आहोत, हाऊ टू मेक हॅबिट्स ऑब्वियस. इथून पुढचा भाग आपण सोमवारच्या याच्यामध्ये सेशन मध्ये घेऊ. ठीक आहे. ओके सर. तर 2च महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या याच्यामध्ये. ओके, सर.
सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला तुमच्या हॅबिट्स काय बनवायच्यात ऑब्व्हियस, आणि त्या तुम्हाला काय करायच्या तुमच्या डेली रुटीन सोबत मॅच करायच्या. स्वतःला जसं वाटेल तशा प्रकारे मॅच करायचं. आणि जास्त मोठमोठ्या नाही बनवायच्या, आपल्याला छोट्या छोट्याच हॅबिट्स बनवायच्या. बरोबर का आराध्या? येस सर. ओके, चालतंय. ओके, बाय. आता